नमस्कार मित्रांनो, मी तुषार चौधरी. तर आपण आज बोलणार आहोत जे लोक आपल्या आयुष्यात आहेत तरीसुद्धा आपण त्यांना इनविजिबल समजतो किंवा अनदेखा करतो. तर मी अशा लोकांबद्दल बोलणार आहे, की जे म्हणजे अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करतात. तर मित्रांनो, आपण अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना इन्फॉर्मल वर्कर असं म्हणतो. इन्फॉर्मल वर्कर म्हणजे नेमकं काय? तर हे जे लोकं आहे, हे कोणत्याही औपचारिक म्हणजे काय तर जे लोकं फॉर्मल नोकरीत नसतात आणि ज्यांच्याकडे नोकरीचा कोणताही कायदेशीर करार नसतो किंवा कॉन्टॅक्ट नसतो. त्यामुळं यांना फिक्स सॅलरी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या सामाजिक मतलब की सोशल सिक्युरिटी असो, ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टींपासून त्या लोकांना वंचित ठेवलं जातं. हे कामगार बहुतेक वेळा जे आहे रोजंदारीवर म्हणजे की डेली वेज जो असतो त्यांचा, त्या कामावर ते अवलंबून असतात मित्रांनो. म्हणजेच त्यांना रोज काम केल्यावरच पैसा मिळतो आणि रोज कामाला जावंच लागतं. जर एखाद्या दिवशी जर ते कामावर गेले नाही, तर त्यांना उत्पन्नही मिळत नाही आणि त्यांचा जो वेज असतो म्हणजे डेली वेज असतो तो सुद्धा त्यांना मिळत नाही. त्यांची हजेरी सुद्धा त्या वेळेला लागत नसते. तर याला आपण इन्फॉर्मल वर्क असं म्हणू शकतो. आणि जसं आपण पाहतो की फॉर्मल सेक्टरमध्ये जसं कामगारांना पी-एफ असतो किंवा विमा असतो किंवा सुट्ट्या, पेन्शन यासारख्या ज्या सुविधा आहेत त्या अ, अनौपचारिक म्हणजेच तर आपण इन्फॉर्मल सेक्टरमधल्या लोकांना मिळत नाही. यामुळं त्यांच्या आयुष्यात असुरक्षितता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो. खूप जास्त मतलब की असं दिसतं की त्यांना त्यांच्या कामाबद्दल कोणतीही हमी नसते. कधी काम बंद होऊन जाईल किंवा मालक त्यांना कामामधून कधी काढणार अ, याची जी शाश्वती आहे हे सुद्धा त्यांना नसतं. म्हणून ह्या कामामध्ये माणसानं सातत्यानं टिकून राहण्यासाठी किंवा यासाठी धडपड करण्यासाठी माणसाला खूप सारं काम करावं लागतं. या अनौपचारिक कामगाराची आणखी एक वैशिष्ट्य सांगण्याचं झाल्यास की सरकार जे आहे यामध्ये सरकारी यांची नोंदणी नसते. म्हणजे कोणत्याही प्रकारचे यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या नसतात. त्यामुळे त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या ज्या अनेक योजनांचा लाभ जो आहे तो त्यांना मिळत नाही मित्रांनो. तर या आपण बघतोय की अ, आपण आता बघतोय की मतलब की सरकारकडून मिळणाऱ्या ज्या अनेक योजना आहेत त्यांचा जो लाभ आहे या क्षेत्रातल्या लोकांना मिळत नाही. एखादा मतलब की बांधकाम कामगार किंवा फेरीवाले ह्या ज्या अनौपचारिक क्षेत्रामध्ये लोकं काम करतात. पण त्यांना अधिकृत ज्या नोंदी असतात त्या त्यांना मिळत नसल्या कारणामुळे यांचा जो कायदा आहे त्यांचं संरक्षण त्यांना मिळत नाही मित्रांनो. तर हे जे कामगार आहे, हे आपल्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण बघतोय, की जसं घर बनवणं झालं, सिमेंट झालं, भाजीवाले झालं, दूध विक्रेता झालं, हे जे लोकं आहे हे मतलब की इन्फॉर्मल वर्करमध्ये सुद्धा येतात आणि हे आपल्या रोजच्या जीवनाचा पार्ट सुद्धा आहे. तरीसुद्धा आपण यांना अनविजिबल करतो म्हणजे काय तर अनदेखा करतो मित्रांनो. आपण वापरत असलेले जे भाजी झालं, वस्तू झालं यांना पुरवण्याचं मोठं योगदान जे आहे ते या रोजगार निर्मात्यांना जाते मित्रांनो. पण तरीही त्यांना इनव्हिजिबल वर्कर म्हणजेच अदृश्य कामगार असं आपण समजतो. कारण त्यांच्याकडे समाजाचे जे लक्ष आहे ते फारसे नसते मित्रांनो. एकूणच अनौपचारिक कामगार म्हणजे असे लोकं जे अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असतात. पण त्यांच्यानुसार त्यांना सुविधा, सुरक्षा, सन्मान मिळत नाही. त्यामुळं त्यांचं जे जीवनमान आहे, ते कुठेतरी कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या त्यांना मिळत नसल्या कारणामुळं त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी समस्या वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या जाणवत असतात. कारण आपण त्यांना पुरेशी मदत वगैरे करत नाही. त्यांना कोणत्या गोष्टीची अडचण येतात, त्यांच्यावर आपलं रोजचं म्हणजे लक्ष वगैरे नसतं. कारण ते लोकं येतात, काम करतात बिचारे आणि आपलं चालली जातात. पण त्यांच्याकडं आपण लक्ष देत नाही. का तर ते इनव्हिजिबल काम आहे. ते आपण फक्त त्यांना फक्त उपभोगण्याची जी वस्तू म्हणतो तेच त्यांच्यासोबत आपण तसाच बर्ताव जो आहे तो आपण त्यांच्यासोबत करत असतो. कोणी त्यांना मोठ्या आवाजात बोलतो, कोणी त्यांना मतलब शिवीगाळ वगैरे बी करू शकतात. मतलब करतात सुद्धा. खूप सारे लोकं असे सुद्धा आहेत, की त्यांना शिवीगाळ करतात. पण मित्रांनो ते सुद्धा मानव आहे आणि त्यांना सुद्धा रिस्पेक्टची गरज आहे. तुम्ही जर प्रेमाने या लोकांसोबत वागले, तर ते तुमच्यासोबत सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं जे काम आहे ते तुम्हाला करण्यास मदत करू शकते मित्रांनो. तर यामध्ये आपण आता कोणकोणते लोकं येतात, तर ते सुद्धा आपण आता बघूया. तर मित्रांनो आपण बघतोय, की अनौपचारिक कामगाराच्या गटात अनेक प्रकारचे लोकं येतात. हे लोकं जे आहे, हे आपल्या समाजात सर्वत्र दिसतात आणि रोजच्या जीवनात
महत्त्वाची भूमिका आपल्या ते बजावत असतात. आपले जे रोजचे कामं आहे, हे ते सर्व लोकं करत असतात. सर्वप्रथम आपण जसं पाहतो, की आता शेतमजूर असो किंवा शेतीमध्ये जे कामगार म्हणजे काम करणारे जे लोकं आहेत, ते सुद्धा या इन्फॉर्मल वर्कमध्येच येतात. हे जे लोकं आहे, हे शेतात काम करतात. पिके लावण्याचं काम असो, पाणी देण्याचं काम असो किंवा कापणीचं काम असो, हे जे इतर आपण आता कामं बघितलेले आहे. अ, तर त्यांच्याकडे आपण कायमस्वरूपी जे आहे ते नोकरी नसते. कारण त्यांना पुरेशी नोकरी मिळेल याची काही गॅरंटी नसतेच. कारण शेतीवर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे त्यांना कधी रोजगार मिळतो, कधी नाही मिळत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या जीवनामध्ये घडत असते मित्रांनो. आपण बघतोय की बांधकाम कामगार हे देखील अनौपचारिक क्षेत्रातच काम करणारे लोकं आहे. ते इमारती, रस्ते, पूल बांधण्याचं काम करतात. त्यांचे काम हे खूप म्हणजे कष्टाचे आणि धोकादायक असते. आपण बघतोय की खूप मोठ्या-मोठ्या बिल्डिंगा सुद्धा ते लोकं बांधतात. रस्ता, टॉवरचे कामं झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत ते करत असतात. पण त्यांना योग्य सुरक्षा किंवा विमा मिळत नाही. त्याचप्रमाणे ट्रक ड्रायव्हर सुद्धा आणि हमाली वर्कर जे लोडर, अनलोडर जे काम लोडिंग आणि अनलोडिंगचे जे काम आहे, ते हे लोकं करत असतात. तर ते माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर नेण्याचं, पोहोचवण्याचं काम आणि एवढी 100-80 किलोची बोरी आपल्या पाठीवर उचलून ते लोकं लोडिंग अनलोडिंगचं काम करतात मित्रांनो. एवढं कठीण काम असून सुद्धा त्यांना सरकारकडून कोणत्या स्कीम नाही आहे, कोणत्या योजना नाही आहे, त्यांच्यासाठी काही हेल्थ फॅसिलिटीज सुद्धा नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्यांना मिळायला पाहिजे. फेरीवाले झालं, आपण स्ट्रीट वेंडर लोकं बघतो, की जे भाजीवाले असो किंवा छोटे दुकानदार हे आपल्याला अनौपचारिक क्षेत्रातच काम करताना दिसतायत. ते रस्त्यावर भाजी, फळं, कपडे विकताना दिसतात. त्यांचे जे उत्पन्न आहे ते रोज बदलत आहे. त्यांना कोणत्याही म्हणजे सरकारी सुरक्षा मिळत नाही. आपण बघतो, की घरात काम करणाऱ्या महिला देखील या गोष्टींमध्येच येतात. जसं की आपण आता म्हणतो, की आपल्या ज्या मतलब की आपल्या ज्या घरच्या स्त्रिया वगैरे असतात, की त्यांचं जे काम आहे ते आपण त्यांना असं समजतो, की तुम्हाला म्हणजे पैसे वगैरे नाही मिळत, तर ते तुमचं काम करून सुद्धा त्यांना आपण रिस्पेक्ट जी असते ते देत नाही. का तर त्यांना आपण इनविजिबल काम असं समजतो आणि जो व्यक्ती म्हणजे कंपनीत वगैरे चांगल्या जागी जॉब करतो त्याला आपण क्वालिटीचं जॉब असं आपण संबोधलं जातं. पण जास्तीत जास्त महिला आपण बघतो, की घरचे कामं सुद्धा करतात आणि इतर बाहेर मजुरीनं जाऊन किंवा कोणत्याही इन्फॉर्मल सेक्टरमध्ये ते लोकं बाया वगैरे असतात त्या काम करत असतात मित्रांनो. जसं की घरकाम करणाऱ्या महिला देखील या गोष्टींचा पुरेपूर जो सामना आहे तो त्या करत असतात. जसं की स्वयंपाक करणं, कपडे धुणं असे जे कामं आहे हे त्यांना करावं लागतं. कधी-कधी यामध्ये काय होतं त्यांना घरचे काम करून सुद्धा हे बाहेर जागी मतलब त्यांना धुणं-भांडी करायला जावं लागतं. काही महिला अशा सुद्धा असतात की त्या स्वयंपाक करायला सुद्धा जात असतात. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा इन्फॉर्मल वर्कमध्येच येतात. कचरा वेचणारे म्हणजे काय तर वेस्ट पिकर्स जे आहे किंवा डिलिव्हरी वर्कर्स म्हणतो आपण जे डिलिव्हरी बॉय असतात ते Swiggy, Zomato यासारख्या जे गोष्टी म्हणजे क्षेत्रामध्ये ते काम करत असतात. तर ते शहर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात किंवा शहरामध्ये वेळेवर तुम्हाला वस्तू प्रोव्हाईड करून देण्याचं काम हे Swiggy, Zomato आणि वेस्ट पिकर्स जे आहेत ते करत असतात मित्रांनो. पण यावरून दिसते की अनौपचारिक कामगारांचा जो गट आहे तो खूप मोठा आहे आणि विविधतेने हा गट नटलेला आहे. ते समाजाच्या प्रत्येक भागात काम करतात, पण तरीही त्यांना योग्य ती ओळख आणि सन्मान मिळत नाही. का? तर या कामाला आपण म्हणजे एकदम म्हणजे असं छोटं काम वगैरे आपण समजत असतो. तर मित्रांनो हे जे काम आहे हे खूप म्हणजे मेहनतीचं काम आहे आणि आपण बघतोय की त्यांना योग्य त्या सोयी-सुविधा सुद्धा मिळत नाहीये. तर यासाठी सुद्धा सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. कारण काम हे काम असतं मित्रांनो. आपण बघतोय की कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करा आणि तुम्हाला डेली वेज मिळतो, नाही मिळत, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या यांच्या जीवनामध्ये खूप मोठा रोल जो आहे तो प्ले करत आहे मित्रांनो. तर आपण आता बघूया की या गोष्टींचा आपल्या भारत देशामध्ये सुद्धा किती मोठा परिणाम आहे. हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचं आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण नेमकं आपल्या देशामध्ये याच्याशी रिलेटेड अजून कोणकोणत्या बाबी आहे, ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. कारण आता ज्या गोष्टी आपण बोललो आहे, त्यामध्ये मी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीसुद्धा यामध्ये अजून मला असं वाटते, की आपण आपल्या भारत देशाचा सुद्धा यामध्ये विचार करायला पाहिजे. कारण मी ज्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या, ज्या गोष्टी मी शिकलो,
त्याच गोष्टीबद्दल मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती सांगितली. पण भारत देशामध्ये या इन्फॉर्मल वर्क क्षेत्रामध्ये खूप म्हणजे हे जे इन्फॉर्मल सेक्टर आहे लोकांचं काम करण्याचं हे खूप मोठं आहे. याचा जर देशामध्ये सुमारे आपल्या भारत देशामध्ये सुमारे 80 ते 90% कामगार जे आहे ते इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करत असतात. याचा अर्थ असा की बहुतेक वेळा जे लोकं आहे ते स्थिर नोकरी म्हणजे त्याला स्थिर नोकरी म्हणजे एका जागी स्थिर असलेली नोकरी त्यांना करायला आवडते किंवा सामाजिक सुरक्षा करायला आवडते. पण तरीसुद्धा ह्या सामाजिक सुरक्षा त्यांना मिळत नाही. स्थिर नोकरी त्यांना मिळत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या कामावरच म्हणजे या कामावरचं जे अनेक उद्योग आणि सेवा ज्या आहेत त्या अवलंबून आहे. आपण बघतोय की आता मोठमोठ्या कंपन्यांमध्ये या लोकांचा खूप मोठा रोल प्ले होत आहे. तरीसुद्धा आपण ग्रामीण भागातून म्हणजे ग्रामीण भागातून जेव्हा या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न म्हणजे जास्त प्रयत्न करत असतो. कारण आपली जी शेती आहे, जास्तीत जास्त जे लोकं आहेत ते शेतीशी संबंधित मोठ्या प्रमाणात काम वगैरे करत असतात. जसे की शेतमजूर झालं, म्हणजे लहान-लहान शेतकरी झालं, छोटे शेतकरी आपण ज्याला म्हणतो. पशुपालन झालं. अ, हे जे लोकं आहे हे सर्व मग इन्फॉर्मल सेक्टरमध्येच काम करत आहे. शहरामध्ये अर्बन एरियाजमध्ये जास्तीत जास्त लोकं जातात. मोठ्या प्रमाणावर हे इन्फॉर्मल कामगारसुद्धा यामध्ये असतात. जसं की बांधकाम, वाहतूक, बाजार सेवा इत्यादी म्हणजे हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आपल्याला हे लोकं पाहायला मिळतात. तर यांची म्हणजे विशेष म्हणजे वैशिष्ट्य नेमकं काय आहे? तर अर्थव्यवस्थेला स्वास्थ्य कामगार पुरेसं त्यांना लेबर मिळावं, त्यामुळं अनेक कंपन्या आणि उद्योग यावर अवलंबून आहेत. पण यामुळं कामगारांना अ, अ, पोषण किंवा मतलब की त्यांचं जे पोषण असो किंवा त्यांचं त्या गोष्टींमुळे होणारं ते शोषणसुद्धा आहे. तर हे होण्याची शक्यता वाढत आहे. कारण त्यांच्याकडे हक्क मागण्याचा जे अधिकार आहे तो नसतो. सरकारने अनेक वेळा कामगारांसाठी योजना सुरू केलेल्या आहेत. पण अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकं या सुविधांपासून वंचित आहे मित्रांनो. यांचं मुख्य कारण म्हणजे नेमकं काय? तर आपण बघतोय की त्यांची जी नोंदणी आहे, ते नाही आहे. त्यांना माहितीचा अभाव आहे. त्यांना योग्य माहिती मिळत नाही आहे. त्यांना कोणत्या सेक्टरमध्ये कसं काम करायचं, काय करायचं याचं पुरेसं नॉलेज नसतं. एकूणच आपण बघतोय की भारतामध्ये इन्फॉर्मल सेक्टरमध्ये खूप मोठे आणि महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. पण या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जीवन अजूनही स्थिर आणि असुरक्षित आहे. कारण आपण बघतोय, की कोणी कधी मरण पावन या क्षेत्रामध्ये असं नमूद नाही केलेलं आहे. कारण आपण ट्रक ड्रायव्हरची सुद्धा कंडिशन बघितलेली आहे. इमारतींमध्ये काम करणारे मोठमोठे जे लेबर कॉन्ट्रॅक्टर्स असतात किंवा लेबर असतात, ते सुद्धा आपण बघतोय, की कसे ते बिचारे आपल्या जीवाच्या याच्यावर खेळून एवढे मोठमोठे म्हणजे काम करत असतात. तरीसुद्धा त्यांना योग्य ती सरकारकडून फॅसिलिटीज प्रोव्हाईड केली नाही जात. त्यांना त्यांच्या सेफ्टीसाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे यांची त्यांना पुरेशी माहिती नसते. त्यांचे जे मतलब की त्यांचे जे सेफ्टीसाठी आपण कोणकोणते त्यांना इक्विपमेंट देऊ शकतो, ह्या ज्या गोष्टी आहे यांचं त्यांना पुरेसं नॉलेज नसतं किंवा मग त्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अजून प्रोत्साहन कसं मिळेल यासाठी लोकांचं जे मनोबल असतं, ते त्यांना मनोबलाची गरज असते. पण यामध्ये कोणीही त्यांच्याकडे लक्ष करत नाही. कारण त्या लोकांकडे जास्तीत जास्त लोकं जे आहेत ते दुर्लक्ष करतात. यामुळं हे जे अनौपचारिक क्षेत्र आहे, यामध्ये काम करण्याची जी संख्या आहे, ते कुठेतरी आता कमी जास्त होताना आपल्याला दिसून येत आहे. जास्तीत जास्त आपण बघतोय की उत्पन्नाची जी स्थिरता आहे अस्थिरता आहे ते आपल्याला यामध्ये आता दिसून येत आहे मित्रांनो. तर अनौपचारिक कामगाराच्या जीवनामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे उत्पन्नाची असते. त्यांचं जे उत्पन्न असते ते आता स्थिर नाही राहत आहे. त्यांना कधी म्हणजे जॉब भेटतोय, कधी नाही भेटत आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे मित्रांनो. म्हणजे या कामगारांकडे ठरलेला पगार सुद्धा नसतो. ते रोजंदारीच्या भरोश्यावर अवलंबून असतात, की त्यांना आज काम मिळेल, नाही मिळेल. म्हणजेच त्यांना काम केल्यावरच त्यांना पैसा मिळतो. जर एखाद्या दिवशी काम मिळाले नाही, तर त्यांना त्या दिवशी काहीही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळं त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम होतो मित्रांनो. जसं की आपण शेतमजूर, हमाल, फेरीवाले यांचे म्हणजे उत्पन्नाचे तर पूर्णपणे कामगार जो असतो, ते त्यांच्या कामावरच अवलंबून असते. यामुळं बाजार बंद असल्यामुळं
किंवा इतर कोणत्याही कारणांमुळं जे आहे ते काम बंद झाले, तर त्यांचे जे उत्पन्न आहे ते थांबते आणि त्यामुळे त्यांना रोजगाराच्या गरजा भागवणं हे कठीण होऊन जातं त्यांच्यासाठी. कारण आपण बघतोय की त्यांना अन्न असो, घरभांडी असो किंवा मग औषध असो यासाठी पैसा लागतो. पण उत्पन्न अनिश्चित असल्यामुळे त्यांना सतत ताण सहन करावा लागतो मित्रांनो. कारण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या इन्फॉर्मल वर्करसाठी खूप कठीण असतात. कारण त्यांना जे मजुरी असते ते पुरेशी मिळत नाही. कारण आपण बघतोय की 200, 400, 500 याच रेंजमध्ये त्यांना नोकरी मिळत असते. तर ह्या ज्या गोष्टी आहे यामुळे त्यांचे जे डेली नीड्स आहेत त्या पूर्ण होत नाही. यामुळे त्यांची उत्पन्नाची स्थिरता असल्यामुळे ते बचत जे आहे ते करू नाही शकत. कारण कठीण परिस्थिती त्यांच्यावर येतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या इमर्जन्सीसाठी सुद्धा पैसे लावून ठेवावे लागतात. त्यामुळं अचानक एखादी जर काही अपघात वगैरे झाला किंवा कर्ज वगैरे घ्यावं मतलब की त्यांना कर्ज वगैरे घ्यायचं काम पडते. कारण त्यांच्याकडे पैसे वगैरे स्थिर नसते. यामुळे सुद्धा त्यांच्या परिस्थितीवर खूप मोठा परिणाम होत असतो. कधी-कधी उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना चांगले जीवनमान मिळत नाही मित्रांनो. त्यांना चांगले घर नाही मिळत, त्यांना शिक्षण नाही मिळत, त्यांना आरोग्य सुविधा नाही मिळत. तर यामुळे त्यांची जी गरिबी आहे, त्यांची जी गरिबीची सायकल तयार झालेली आहे मित्रांनो, तर ते पिढ्यानपिढ्या चालत राहणार आहे. कारण यामुळे त्यांच्या मुलांना ते शिकू नाही शकणार आणि शिकू नाही शकल्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळेल याची काही शाश्वती राहणार नाही मित्रांनो. मिनिमम वेज त्यांना मिळत नाही. आणि सोशल सिक्युरिटी सुद्धा त्या लोकांना आहे नाही. आपण आताच बघितलं, की कसं त्या लोकांचं पिळवणूक होत आहे. तर यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यासाठी तुम्ही उपाययोजना सुचवायला पाहिजे. असे जर लोकं तुम्हाला काम करताना दिसले, तर त्यांच्यासाठी आपण काय-काय करू शकतो? हे इन्फॉर्मल वर्क आहे. तुम्हाला अधिकार आहे. सरकारकडून तुम्ही सगळ्या गोष्टी मागू शकता. तुम्ही स्कीमद्वारे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकता मित्रांनो. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या कुठेतरी या इन्फॉर्मल क्षेत्रातील लोकांनी करायला पाहिजे असं मला वाटते मित्रांनो. कारण आपण बघतोय की नोकरीची हमी सुद्धा यांना आहे नाही. यांना मतलब की जॉब भेटन, नाही भेटन हा विषय यांच्या जीवनामध्ये सतत चालू असतो. अनौपचारिक कामगारांकडे नोकरीची कोणतीही हमी असं म्हणजे त्यांच्याकडे लिखित स्वरूपात नसते. अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट किंवा नोटीस पिरियड आणि कामावरून काढण्याचा जो नियम असतात. पण कसं होतं अनौपचारिक क्षेत्रात असे काहीही नसते. कारण कामगाराला कधीही कामावरून म्हणजे कामगार जो असतो त्याला कधीही तुम्ही कामावरून काढू शकतात किंवा त्याला म्हणजे असं त्याचं जे गोष्टी असतात तर त्या त्यांना पुरेशा मिळत नाही आणि त्यासाठी त्यांना कोणतीही सूचना किंवा कारणं दिली जातात आणि त्याला त्या कामावरून काढून घेतात मित्रांनो. तर ही जी असुरक्षित त्यांच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करते आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या सतत त्यांना मतलब की भीती वाटते किंवा उद्या काम मिळेल, नाही मिळेल. यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अनिश्चित बनण्यास खूप मोठा रोल प्ले करत असते मित्रांनो. एखादी बांधकाम कामगार आपण मतलब की बघतोय की प्रोजेक्टरवर काम करत असलं, तर प्रोजेक्टर संपल्यावर प्रोजेक्ट नाही, एखाद्या प्रोजेक्टवर ते काम करत आहे आणि तो जर प्रोजेक्ट संपला, तर त्यांचे जे काम आहे, ते संपते. त्यानंतर त्याला पुन्हा काम शोधायला वेळ लागतो. त्यांना काम मिळेल, नाही मिळेल याची शाश्वती नसते. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या त्यांच्या जीवनामध्ये घडत असते. नोकरीची हमी नसल्यामुळे कामगारांना त्यांचा हक्कासाठी आवाज उठवण्यासाठीही म्हणजे त्यांच्या पुढं कठीण परिस्थिती असते. जर त्यांनी जास्त पगार किंवा चांगल्या सुविधा मागितल्या, तर त्यांना मालक त्या कामावरून काढू सुद्धा शकतो. त्यामुळे ते अनेकदा कमी वेतन आणि वाईट परिस्थितीत काम करायला मजबूर होऊन जातात मित्रांनो. दिल्या त्या परिस्थितीत ते काम करतात. याशिवाय नोकरी आपण बघतो, की नोकरीची हमी नसल्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी कोणतीही योजना करणे किंवा कोणत्याही गोष्टींचा लाभ त्यांना मिळणे हे कठीण होऊन जाते. त्यांना माहिती नसते, की पुढच्या महिन्यात त्यांच्याकडे काम असेल, नसेल. त्यामुळे दीर्घकालीन ज्या योजना जसे की मुलांना शिक्षण दीर्घकालीन योजनेमुळे जसं आता आपण बघतोय, की त्यांच्या मुलांना शिक्षणही गरजेचं आहे. घर खरेदी करणं हे त्यांचा विचार असू शकतो. पण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कुठेतरी त्यांना मिळत नाही. कारण त्यांची जॉब सिक्युरिटी नसते. या इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करण्यासाठी ही त्यांच्यासाठी एक मोठी समस्या आहे. यावर उपाय आपण काय करू शकतो तर आपण लेबर लॉ मजबूत करणे हे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जे आहे ते लागू करणे हे गरजेचं आहे आणि कामगारांची नोंदणी जी आहे ते सरकारकडे असणे हे सुद्धा गरजेचं आहे. जसं की आपण बघितलं होतं, की मनरेगाद्वारे जे आहे
ते आपण कसं जॉब कार्ड वगैरे तुम्हाला मिळते, तर ते तुम्हाला 100 दिवसाचं शाश्वती मिळते, की तुम्ही यामध्ये काम करू शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या अशा गोष्टी व्हायला पाहिजे असं मला वाटते. आपण बघताय, की सामाजिक सुरक्षेचा अभाव सुद्धा या गोष्टींवर खूप मोठा होत आहे. अनौपचारिक कामगारांना ह्या सामाजिक सुरक्षांच्या सुविधा ज्या आहेत ते मिळत नाहीये. अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे लोकं जे आहे, त्यांना पी-एफ झालं, हेल्थ इन्शुरन्स ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या सुद्धा त्यांना मिळून नाही राहिल्या आहे. तर त्यामुळं कुठेतरी ह्या गोष्टी त्यांना मिळायला पाहिजे, असं मला वाटते मित्रांनो. जसं की आपण बघतो, की फॉर्मल सेक्टरमध्ये जसं जसं की पगार वगैरे मिळते, पगारी सुट्टी वगैरे त्यांना मिळते. तर तसं या इन्फॉर्मल वर्कर्सना त्या गोष्टी मिळत नाही. पगारी सुट्टी मिळत नाही. जर त्यांना काम केले नाही, तर त्यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे ते आजारी असताना सुद्धा काम करावं लागतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, ते आपल्याला दिसतं सुद्धा. यामुळं काय होतं मतलब की वृद्धपाळामध्ये आपण काय म्हणतो ते ओल्ड एज नाही का, त्यांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे ते काम करू शकत नाही. आणि आपण फॉर्मल सेक्टरमध्ये ह्या गोष्टी बघितल्या सुद्धा, की कसं त्यांना पेन्शन वगैरे मिळतात रिटायर झाल्याच्या नंतर. तर ह्या गोष्टी आहे फॉर्मल आणि इन्फॉर्मल या 2 सेक्टरमध्ये. तर आपण बघतोय, की सरकारने काही योजना सुरू केलेल्या आहेत, जसे की इन्शुरन्स स्कीम झालं आणि पेन्शन स्कीम झालं. पण अनेक कामगारांना या योजनेची माहिती नसते किंवा त्यांच्यापर्यंत ह्या नोंदणी ज्या आहेत त्या होत नाही. एकूण सोशल सिक्युरिटी सुद्धा त्या लोकांना मिळत नाही. याचा सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा अभाव आहे. तर यापासून खूप मोठा धोका त्यांना निर्माण झालेला आहे. तर म्हणून मित्रांनो, सरकारने युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी सिस्टम जे आहे ते तयार करणे हे कामगारांच्या लाभासाठी खूप गरजेचे आहे मित्रांनो. आता आपण बघतोय की कामाचे तास हे त्यांच्यासाठी निश्चित आहे की नाही आहे. जसं की आपण आतापर्यंत या अनौपचारिक क्षेत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण आतापर्यंत बोललो आहे. तसंच आपण या काम म्हणजे टाईम पिरियड जो असतो त्यावर सुद्धा बोलणे खूप गरजेचं आहे. कारण आपण फॉर्मल सेक्टरमध्ये जे लोकं काम करतात त्यांच्या गोष्टी तुम्ही एकदा ऑब्झर्व्ह करून बघा आणि ह्या इन्फॉर्मल वर्क म्हणजे लोकं जे आहे त्यांच्या गोष्टी तुम्ही एकदा ऑब्झर्व्ह करून बघा. तुम्हाला यामध्ये काय नेमकं आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला याद्वारे समजून येईल मित्रांनो. तर आपण बघतोय की अनौपचारिक कामाचे तास जे आहेत ते निश्चित नसते. कारण ते अनेकदा आपण 10 ते 12 तास किंवा त्याहूनही अधिक काळ म्हणजे त्यांना काम करावं लागतं. अनौपचारिक क्षेत्रामध्ये जो आहे कामाचे तास जे आहेत ते ठराविक असतात. अ, पण जे आपले औपचारिक क्षेत्र आहे त्यामध्ये आपण ते काम फिक्स करून ठेवतो. म्हणजे या तासाला एवढा वेळ. पण जे अनौपचारिक क्षेत्रामध्ये लोकं काम करतात त्यांना ह्या गोष्टी चे नियम जे आहेत ते कळोखळ पाळले जात नाहीत. कारण काम मिळणे तर कामगारांना जास्त वेळ काम करावं लागतं. कारण त्यांना जास्त म्हणजे पैसा जो आहे तो मिळणं गरजेचं असतं. पण त्यामुळे त्यांना थकवा येतो आणि त्यांचा जो आरोग्य आहे त्यावर त्यांना परिणाम होतो. सतत दीर्घकाळ काम केल्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक ताण जो आहे तो सहन करावा लागतो. याशिवाय त्यांना विश्रांती वगैरे घेण्याची पुरेशी वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना या आपलं कामाची जी क्षमता आहे ते कमी आणि अपघात होण्याची शक्यता जी आहे ते वाढत असते मित्रांनो. व आपण जसं की आता ट्रक ड्रायव्हरचं याचं त्याचं मी उदाहरण देऊन तुम्हाला ह्या गोष्टी कशा घडतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे मित्रांनो. तर या अपघाताचा धोका त्यांच्यावर मंडरावत असतो मित्रांनो. तर आपण बघतो की कामाचे तास अधिनियम असल्यामुळे त्यांना जीवनही प्रभावित त्यांचे जे वैयक्तिक जीवन असते ते सुद्धा प्रभावित होत असते. त्यांना या कुटुंबाच्या म्हणजे त्यांचा जो कुटुंब असतो त्यांच्यासोबत त्यांना वेळ घालवायला सुद्धा फुरसत नसते. यामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावरही खूप मोठा परिणाम होताना मी बघितलेला आहे. कामाचे जे जास्त आणि नियमित तास च्या ज्या काही समस्या आहेत यावर आपण अ, अ, उपाय म्हणून कामाचे तास जे आहे ते निश्चित करणे आणि त्यांना विश्रांती वगैरे मिळायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहे याच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर निश्चितच या गोष्टीमध्ये आपण सुधार करू शकतो. आणि जे आपण आता बघितलं आहे की इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कामाचा धोका सुद्धा खूप जास्त असतो. तर ह्यामध्ये जास्तीत जास्त आपण आतापर्यंत जे काम बघितलेलं आहे जसं स्ट्रीट वेंडर झालं, ट्रक ड्रायव्हर झालं, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स झाले, यामध्ये सुद्धा या क्षेत्रातल्या लोकांना कामाचा जो धोका आहे तो खूप असतो. कारण यांना सेफ्टी पर्पजसाठी कोणत्याही गोष्टी दिलेल्या नसतात. तर अनेकदा अनसेफ एन्व्हायर्नमेंट जो असतो त्यामध्ये यांना काम करावं लागतं. जसं की बांधकाम कामगार झालं, इमारतीचे काम झालं, जिथे की अपघात होण्याची शक्यता ही जास्त असते. पण त्यांच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट काहीच नाही आहे. आताच आपण बोलूनच राहिलो त्या विषयावरती.
सेम ट्रक ड्रायव्हर झालं, हमाली वर्कर झालं, शेतांमध्ये काम करणारे मजूर झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी दिसून येतात. कचरा वेचणारे कामगार झालं. ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी सेफ्टी इक्विपमेंट असणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी नसल्या कारणामुळे त्यांना कुठेतरी जीवित मतलब की जीवितहानी होण्याची जो धोका आहे तो त्यांच्या जीवनावर मतलब की मंडरावताना आपण बघतो. जसं की आपण जे सफाई कर्मचारी असतात त्यांना सुद्धा या इक्विपमेंटची खूप मोठी गरज असते. कारण आपण बघतोय की जे घाण आपण साफ नाही करत, ते घाण हे या क्षेत्रामध्ये काम करणारे लोकं बिचारे मजबुरी खातीर ते या क्षेत्रामध्ये असतात आणि ते जे काम लोकं करत नाही, ते काम त्या लोकांना करावं लागतं मित्रांनो. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. नाहीतर मग त्यांच्यासाठी रूल वगैरे जे आहे ते शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी यावरती सेफ्टीसाठी काहीतरी रूल जे आहे ते तयार करायला पाहिजे. त्यांना कोणकोणत्या योजना आपण देऊ शकतो, त्यांना आर्थिक मदत कोणत्या-कोणत्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. यासाठी सुद्धा आपल्याला मतलब की चर्चा करणे गरजेचं आहे आणि यांच्या प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करणे गरजेचं आहे मित्रांनो. कारण कामाचा जो धोका जो आहे तो कुटुंबावरही त्यांच्या खूप मोठा परिणाम करू शकतो. कारण जर एखाद्या घरचा जर व्यक्ती कमावता जर व्यक्ती जर या अशा गोष्टींमुळे जर दगावत असेल, तर त्यांच्या पूर्ण घराचा जो बॅकग्राऊंड असतो तो पूर्ण चेंज होऊन जातो. कारण घरामध्ये कमावणारा व्यक्ती हा 1 किंवा 2च असते. त्यामुळं काय होतं ना, घराचे जे मतलब की फॅमिली असो किंवा त्या फॅमिलीमध्ये असणारे जे मुलं असो किंवा म्हातारे लोकं असो, त्यांच्या जीवनावर सुद्धा या गोष्टीचा खूप मोठा परिणाम होत असतो. कारण जर एखादा व्यक्ती कमवता जर आपल्या घरातला दगावलेला असेल, तर त्यांच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते कुठेतरी थांबतं. कारण त्या मुलांना यामध्ये काम करावं लागतं. त्यामुळं बालमजुरी वाढतं. जे ह्या गोष्टी आता घडत आहेत, तर ह्या नाही व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला सरकारद्वारे किंवा ज्या क्षेत्रामध्ये हे लोकं काम करतात, त्यांच्या गोष्टींमधून यामध्ये तुम्ही जर काही पर्यायी व्यवस्था काढू शकत असाल, तर खूप चांगलं होईल मित्रांनो. कारण ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या बोलणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय, की आपण पाहून सुद्धा त्या लोकांना कसं अनदेखा करत आहे. त्यांना आपण पाणी मागितलं, तर त्यांना चांगलं पाणी देत नाही. जसं जे आपण पाणी पितो, ते पाणी त्यांना आपण देत नाही. म्हणजे आपण कुठेतरी त्यांना कमी जास्त लेखण्याचा जो भाव आहे, तो भारतामध्ये जास्तीत जास्त लोकं जे आहेत ते करत असतात. आणि त्यांच्या कुटुंबावर सुद्धा या गोष्टीचा खूप मोठा परिणाम होताना आपण बघतोय मित्रांनो. आणि सोबतच तसंच आपण बघतोय, की आता जास्तीत जास्त लोकं जे आहेत, त्यांना हे अनौपचारिक जे क्षेत्र आहे, जिथे त्यांना मतलब की काम तर मिळतच नाही, पण जर काम त्यांना पाहिजे असेल, तर त्यांना आपलं गाव सोडून बाहेर स्थलांतर करावं लागतं. स्थलांतर म्हणजे काय, तर ह्या गोष्टीसाठी जिथं तुम्हाला म्हणजे रोजगाराची गरज आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं घर-दार सोडून सगळं बाहेर राहावं लागतं. आणि या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम जर करायचं असेल तर तुम्हाला स्थलांतर करावं लागते. ही स्थलांतर करणे म्हणजे ही एक खूप मोठी समस्या झाली. अनेक लोकं गावातून शहरात कामासाठी कामाच्या शोधामध्ये जातात. कारण गावात रोजगाराच्या संधी ज्या असतात त्या कमी असतात. शहरात काम मिळेल आणि जास्त पैसे मिळतील या आशेने ते स्थलांतर करतात. पण शहरामध्ये आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वप्रथम आपण बघतो की सर्वात पहिलं म्हणजे राहण्याची समस्या. अनेक कामगार जे आहेत ते झोपडपट्टीत म्हणजे स्लम एरियामध्ये राहतात. त्यांना स्वच्छ पाणी आणि वीज यासारख्या ज्या सुविधा आहेत, त्या म्हणजे असं मर्यादितच मिळतात. याशिवाय त्यांना शहरामध्ये स्थिर नोकरी मिळत नाही. ते म्हणजे मतलब की रोजंदारीवर काम करतात. त्यामुळं काय होते, त्यांचं जे जीवन आहे ते मतलब की त्यांचं स्थिर जीवन राहते. कधी त्यांना काम मिळते, कधी नाही मिळत. यामुळे त्यांच्या स्थलांतरामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर राहावं लागते, ही एक गोष्ट झाली आणि यामुळं त्यांना मानसिक ताण वाढतो. त्यामुळं मग काय होते, तर संपूर्ण वेळ जो आहे तो कुटुंब, शहर यातच चालली जातो. तेही त्यांना योग्य सुविधासुद्धा मिळत नाही. पण आपण बघतो, की मायग्रेशन म्हणजे स्थलांतर हा जो रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असलेला तरी त्यामध्ये अनेक समस्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी वाढवणं हे सुद्धा काळाची गरज आहे. जसं की शेती तुम्ही परिवर्तन करून किंवा मग उद्योगधंदे किंवा छोटे-छोटे कुटीर उद्योग करून सुद्धा तुम्ही तुमच्या गावामध्ये नोकरी जी आहे ती निर्माण करू शकता. जेणेकरून तुम्हाला अ, स्थलांतर करण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही मित्रांनो. आता जसं की आपण 2019 मध्ये बघितलं होतं, की कोविड भारतामध्ये आला.
कोरोनाच्या काळामध्ये खूप सारे लोक जे आहेत ते गावामधून शहराकडे जे गेले होते, त्या कोविडच्या महामारीमध्ये काय झालं, की या अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक होते, त्यांच्यावर या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळं काय झालं, की लॉकडाऊनमुळं अनेक जे उद्योग आणि कामं जे आहेत ते बंद झाली. त्यामुळं लाखो कामगार जे आहे ते बेरोजगार झाले. त्यांचं जे उत्पन्न आहे ते पूर्ण थांबून गेलं. कारण मायग्रंट वर्कर जे आहे, त्यांची जी परिस्थिती आहे, ती यावेळी खूप कठीण होऊन गेलेली होती. कारण काम बंद झाले. त्यामुळे त्यांच्याकडं राहण्यासाठी आणि खाण्यासाठी जे पैसे असते ते नसल्या कारणामुळं त्यांना अ, कामा मतलब क्या कामाची जी आहे कामगार जे आहे ते आपल्या गावाकडे निघाले. कारण का तर त्यांना योग्य राहण्याची जागा नाही, जेवायला सुविधा नाही, काम बंद झालं आणि महामारी वाढत आहे. तर हा जो प्रसंग आहे तो खूप त्यावेळचा वेदनादायी होता. या कोविड-19 जे आपण बघतोय की ज्याने हे दाखवून दिले की अनौपचारिक क्षेत्र किती मतलब की आपण काय म्हणू शकतो इंग्लिश वर्डमध्ये आपण त्यांना व्हर्नरेबल असं सुद्धा म्हणतो आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर हे कामगार सर्वात जास्त प्रभावित का होतात? तर सरकारने काही यांच्यासाठी मदत जर केली, जसे की अन्नधान्य असो किंवा आर्थिक मदत, पण ती सर्वात पर्यंत ती गोष्ट पोहोचली पाहिजे. यामुळे त्यांना अनेक कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आणि च्या काळामध्ये आपण बघतोय की अनौपचारिक कामगारांसाठी एक मोठी धोकादायक जी गोष्ट होती ती म्हणजे असुरक्षिततेची जाणीव. जेणेकरून म्हणजे लोकांना अजूनपर्यंत गोष्टी ज्या आहेत त्या कळतच नाहीत. तर कळल्या न कारणामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत होत आहे आणि जसं की अनौपचारिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोकं ह्या कोरोना काळामध्ये गाव सोडून बाहेर स्थलांतर केले होते. ते मग कसे आपल्या गावामध्ये येऊन शेती किंवा मग कोणत्याही कामावर ते काम ते करत होते. आणि यांचा जो रोल आहे तो आपण बघतोय की सप्लाय चेनमध्ये सुद्धा खूप मोठा रोल या इन्फॉर्मल वर्करचा असतो. जसं की आपण बघतोय की इन्फॉर्मल वर्कर जे आहे ते त्यांच्या उत्पादनापासून ते ग्राहक ग्राहक जे असते त्यांच्यापर्यंत वस्तू पोहोचवण्याचं काम जे आहे ते हेच इन्फॉर्मल वर्कर करत असतात. त्यांना त्यांना मतलब की त्यांना शेतीत असो किंवा ट्रक ड्रायव्हर असो किंवा मग ते मार्केटमध्ये तुम्ही लोडिंग अनलोडिंगचे कामं जे काही करत आहे ते असो. तर ह्या ज्या गोष्टी आहे यामध्ये सुद्धा त्या इन्फॉर्मल वर्करचं खूप मोठं योगदान आहे. तर मित्रांनो आपण बघतो की हे जे काम आहे हे कसं अदृश्य केलं जातं किंवा दिसून सुद्धा लोकं या गोष्टींकडे कसं दुर्लक्ष करतात. तर हे आपण आता बघितलेलं आहे. कारण जे लोकं आपल्या घरापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाईड करून देते, पण त्यांना त्यांच्या रोजगाराची शाश्वती नसते. त्या लोकांसाठी आपण मदत करायच्या बदल्यात त्यांना कसं आपण अनदेखं करून राहिलेलो आहोत, ते आपल्याला या गोष्टीतून पूर्ण आपण जाणून घेतलेलं आहे. आणि इन्फॉर्मल वर्क जे आहे ते करणारे लोकं म्हणजे ग्रामीण भागातले लोकं जे आहेत, ते सुद्धा इन्फॉर्मल वर्कच करत आहे. तर त्यामध्ये तुम्ही कसं परिवर्तन आणू शकाल त्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना जे कमी वेतन मिळत आहे त्यामध्ये कसं तुम्ही सुधारणा आणू शकाल त्यासाठी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. कारण आता आपण बघतोय की त्यांना ₹300-400 मध्ये काम करावं लागून राहिलं आहे. जे की आज महागाई जी आहे ते वाढत आहे. आज आपण बघितलं आहे की सिलेंडरची जे प्राईस आहे, नुसतं एक सिलेंडर जरी घ्यायला गेले तर ₹1500-1600 एका महिन्याला द्यावं लागतं. आणि आपण या इन्फॉर्मल सेक्टरमधले लोकं जे आहेत ते काम करत आहे तर त्यांना फक्त 4-5 हजार रुपयापर्यंतची मजुरी त्यांना मिळतात. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या त्यांच्या जीवनामध्ये किती मोठा रोल प्ले करतायत ते आपण बघतोय. कारण आपलं जेव्हा इथं 20-25 हजार रुपयामध्ये भागत नाही, तर त्या लोकांचं खरोखर 2-4-5 हजार रुपयामध्ये होत असेल का? तर हा जो प्रश्न आहे तो माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा यावरती विचार करा आणि तुम्हाला काय वाटते ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सुचवा आम्हाला. तर आपण आता या गोष्टींवर सर्व आपण चर्चा केली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तर चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.